कोकणात महायुतीमध्ये वाद वाढलाय। शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांच्या पाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून अनिकेत तटकरे यांना विरोध वाढतोय। उमेदवारी कोणाला मिळणार याचा पेच अद्यापही कायम आहे। तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांचं नाव आघाडीवरती आहे। त्या बदल्यात भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे। अशी स्थिती असताना रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार हे निश्चित आहे। पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर आता वर चर्चा होतीलच त्यांच्या लेवलला। तसंच आमची कौटुंबिक म्हणजे माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई, तसेच आमची चर्चा होईल। मग त्याच्यातून जे साध्य होईल त्याच्यानुसार आम्ही त्या वेळेला ठरवू की तो मागे घ्यायचा आहे की ठेवायचा आहे। पण सध्या तरी आमचा मागे घेण्याचा कोणताही हे नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।